देव बसे चित्ते आना देव बसे चित्ते देव बसे चित्ते देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ते देव बसे चित्ते देव बसे चित्ते देव बसे चित्ते देव बसे देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना 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 त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना 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 देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना
देवा देवा पूर्वाभी वासना वासना देवा पूर्वाभी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी देवा पूर्वावी देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी देवा पूर्वावी देवा पूर्वावी देवा पूर्वावी देवा देवा पूर्वावी वासना रे देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी देवा देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी देवा पूर्वावी देवा वासना देवा पूर्वावी वासना वासना ऐसे आवड़ते ऐसे आवड़ते
देव वसे चित्ते त्याचे घडावी संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संघटने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल 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 देव वसे चित्ते त्याचे घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. मागणी पर प्रकरणातला तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि महाराजांनी या अभंगातून जे मागणं केलं ते देवाच्या जवळ केलेलं मागणं आहे अशी एकंदर अभंगातली भाषा. देवा पूर्वावी वासना, देवा ही माझी वासना तुम्ही पूर्ण करा असं महाराज बोलतात. म्हणजे हे जे मागणं चाललेलं आहे ते देवाच्याकडे चाललेलं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. तुकाराम महाराजासारख्या साधुपुरुषाला जे काही मागायचं आहे ते इतराच्याकडं मागून उपयोग होतच नाही. मागितलं तर देवाला मागावं नाहीतर संताला मागावं. विठ्ठल आपल्याला जे मागायचं असतं ते मागत असताना मनुष्याने याचा विचार केला पाहिजे. ज्याच्याकडे जाऊन आपण मागायला लागलो तो दाता देय वस्तूनं संपन्न आहे की नाही याचा विचार मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे बरं का. आपल्याला जे पाहिजे ते समोरच्या माणसाकडे असलं पाहिजे. त्याच्याकडे नसेल तर त्याला मागण्यामध्ये काही अर्थ नसतो बरं का. ₹1,00,000 जर मला अपेक्षित असतील, मला ₹1,00,000 जर मागायचे असतील तर ते ₹1,00,000 मागायला जाताना मला दुसऱ्याकडे कोणाकडे जाऊन उपयोग होणार आहे का हो. एखादा गरीब माणूस आहे घाटावर भीक मागायला बसलेला आहे, त्याला जाऊन मी म्हणाल आता त्या घाटावर भीक मागणाऱ्या माणसाकडे सुद्धा कोटी रुपये असतात हा भाग वेगळा. पण एखाद्या गरीब माणसाला जाऊन जर मी ₹1,00,000 मला द्या म्हणायला
लागलो मला ते प्राप्त होण्याची शक्यता नसते. लाख रुपये मागायचे तर कोट्याधीशाकडे जावं, मग आपल्याला लाख प्राप्त होण्याची शक्यता असते. याचा अर्थ काय? आपल्याला जे अपेक्षित आहे, आपल्याला जे मागायचं आहे त्या देय वस्तूनं दाता संपन्न असलं तर आपल्याला ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. मग साधू पुरुषांना जे मागायचं आहे, संतांना ज्याची अपेक्षा आहे, अशा वस्तूचा जर विचार केला, संसारी मनुष्याकडे संतांना अपेक्षित असलेली वस्तू मिळूच शकत नाही. विठ्ठल 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 अपेक्षित आहे साधू पुरुषांना ते सगळेच्या सगळं देईल तर देव देईल, नाही तर आपल्याला साधू पुरुषाकडून ते मागावं लागतं. हा विचार तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्यांना माहिती असल्यामुळं संतांनी मागणी करत असताना दोनच ठिकाणी मागणी केली. एकतर ज्ञानेश्वर महाराजासारख्या साधू पुरुषाला तुकाराम महाराज काही मागतात, किंवा मग परमात्मा पंढरीनाथाला तुकाराम महाराजासारखे संत महात्मे मागतात. दुसऱ्या कोणाला मागत नाहीत. मागणे ते तुझं मागो जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, असं संतांचं बाणं आहे. आम्हाला जे मागायचं आहे ते देवा आम्ही तुलाच मागो. तुलाच का मागो? जे मागायचं आहे, जे आम्हाला पाहिजे आहे ते तुझ्याच जवळ आहे म्हणून तुलाच मागो. विठ्ठल आपल्याला जे पाहिजे ते ज्याच्याकडं नाही त्याच्याकडे जाऊन मागून काही उपयोग होत नाही. उदाहरणं अनेक आहेत बरं का. एक त्याच्याकरता असं नेहमी उदाहरण सांगितलं जातं की बाबा एक माणूस होता, एक भक्त होता, परमात्मा मारुतीरायाचा भक्त होता. मारुतीरायाच्या मंदिरात सर्व काळ असायचा, सतत मारुतीची सेवा करायचा. रात्रीचं भजन करत असताना सुद्धा मारुतीचंच भजन करायचं बरं का. म्हणजे शनिवार असला काय नसला काय त्याचं भजन सगळं शनिवारचंच असायचं. सोमवार असला तरी शनिवारचंच भजन, मंगळवार असलं तरी शनिवारचंच भजन, मारुतीचंच भजन त्याचं सर्व काळ चाललेलं असायचं. असं अनन्य उपासक मारुतीरायाची 12 वर्षापर्यंत त्यानं सेवा केल्याच्या नंतर मारुतीराय त्याला प्रसन्न झालेले मारुतीराय त्याच्याशी बोलायला लागले, त्याच्याशी व्यवहार करायला लागले, त्याच्याबरोबर त्याची भाकरी वगैरे मारुतीराय खायला लागले. आणि असं होता होता त्या भक्ताला मारुतीरायाची सेवा करता करता त्या भक्ताच्या अंतःकरणावर एक विचार निर्माण झाला की आपण लग्न करावं. आता भक्त मारुतीचा आणि लग्न करावं असं वाटलं. हे कसं जुळतं तुमचं तुम्ही बघा. पण माझ्या उदाहरणामधल्या या भक्ताला तो मारुतीरायाचा भक्त असताना, नैष्ठिक ब्रह्मचार्याचा भक्त असताना, आणि तो नैष्ठिक ब्रह्मचारी यानं प्रसन्न करून घेतलेला असताना, तो याच्याबरोबर सगळे व्यवहार करत असताना लग्नाची इच्छा झाली. विठ्ठल लग्नाची इच्छा झाल्याच्या नंतर त्यानं विचार केला आपल्याला लग्न करायचं आहे. आता लग्न करायचं तर त्याच्याकडं काय आहे? त्याच्याकडं घर नाही, दार नाही, शेती नाही, बाडी नाही, नोकरी नाही, उपजीविकेला काही साधन नाही. मारुतीरायाने जे दिलं ते खाऊन राहणारा माणूस, यानं काय करावं? मारुतीरायावर त्याचा सगळा भार असल्यामुळे त्यानं मारुतीरायाला सांगितलं, आलेच मारुतीराय आपल्याकडे. विठ्ठल विठ्ठल मारुतीराय काही लग्न करून द्यायच्या कामाचे नाही बरं का. नाहीतर लागतं यांच्या पाठीमागं मला लग्न करून द्यावं, काही उपयोगाचे नाही. ते आपलं लग्न करून देऊ शकत नाहीत बरं का. दुसरे मारुतीराय धरावं लागतं त्याच्याकरता. ते उदाहरणामध्ये कसं झालं, त्या मारुतीरायाला त्याने सांगितलं की देव असं आहे माझ्या अंतःकरणावर, मी काही तुम्हाला खोटं बोलत नाही, तुमचा भक्त आहे, तुमच्यासमोर माझं मनोगत मांडणं माझं काम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवा मला लग्न करायची इच्छा झालेली आहे. मारुतीरायाने सांगितलं बिघडलं कुठं? लग्न करणं म्हणे बाबा, काही हरकत नाही. त्यानं सांगितलं देवा माझं सगळं तुमच्यावर अवलंबून आहे, तेव्हा माझं लग्न तुम्ही करून द्यावं, माझ्याकरता मुलगी तुम्ही बघावी. मारुतीरायाने सांगितलं हे बघ तेवढं काही होत नाही म्हणे आपल्याने, कारण तुझं लग्न करून द्यायला मला कुठं करता आलं रे म्हणे. माझं लग्न झालेलं नसल्यामुळं मुलगी बघणं, लग्न करून घेणं या गोष्टी माझ्या हातातल्या नाहीत, म्हणून मी काय तुझं लग्न करून येऊ शकत नाही. तुला लग्न करायची इच्छा झाली चांगली गोष्ट आहे, मी त्याला नकार देत नाही, पण मी तुझं लग्न करून द्यावं हे काही जुळत नाही म्हणे. रडायलाच लागला एकदम. रडायला लागला आणि देवाला म्हणायला लागला देवा माझं लग्न करून द्या ना, माझं तुमच्यावर सगळं अवलंबून आहे ना, तुम्ही माझं लग्न करून दिलं पाहिजे ना. आता त्याचं रडणं पाहिल्याच्या नंतर देवाने विचार केला ठीक आहे म्हणे. देवाने त्याला सांगितलं शांत राहा, लग्न करून देतो म्हणे. तुझं कसं करून देणार देवा? देवाने सांगितलं मला काही करता येत नाही, हे जरी खरं असलं तरी आमचा मालक आहे म्हणे. कोण? मारुतीरायाचे मालक कोण हो? रामराय. आणि त्या माझ्या मालकाची अशी योग्यता केवढाही अवघडपण असला
तर तो जिंकून त्याला बायको मिळवता आली. हा आमच्या मालकाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून तुला बायको मिळवून देण्याची व्यवस्था करतो म्हणे. जा आमच्या मालकाकडं. एक पत्र लिहून दिलं रामरायाच्या नावानं. देवा असा आहे, माझा भक्त आहे, निष्ठावान भक्त आहे, याच्या अंतःकरणात लग्न करण्याची इच्छा झालेली आहे. मी काही याचं लग्न करून देऊ शकत नसल्यामुळं कसलाही अवघड पण जिंकून बायको प्राप्त करून घेणं तुम्हाला जमलेलं असल्यामुळं मी या भक्ताला आपल्याकडं पाठवतो, याचं लग्न करून द्या. यानं पत्र घेतलं, मारुतीरायाकडे रामरायाकडे गेला. रामरायाला ते पत्र दिलं. रामरायाने पत्र वाचलं. आपल्या भक्ताचं पत्र आहे, मारुतीचं पत्र आहे. मारुतीनं आपल्याला विनंती केलेली आहे, माझ्या भक्ताने या भक्ताचं लग्न करून द्या देवा, अशी विनंती केलेली असल्यामुळं रामरायाने सांगितलं. हसले रामराय, म्हणाले ठीक आहे बाबा, तुला माझ्या मारुतीनं पाठवलेलं असल्यामुळं मला तुझं काम करावं लागेल म्हणे. राहा म्हणे माझ्याकडं, तुला आता लग्न करून देतो. आता जवळ आलं म्हणे, तुळशीचं लग्न झालं की तुझं लग्न करून देतो, तोपर्यंत थोडंसं शांत राहा, चातुर्मास्याचा काळ आहे, आता लग्नाच्या गोष्टी बोलू नयेत म्हणे, कमीत कमी आता तरी बोलू नयेत. त्याला सांगितलं देवा तसं नाही म्हणला, मला आत्ताच लग्न करायचं आहे. आत्ता म्हणजे आजच करायचं आहे. आजच म्हणजे आत्ता या वेळेला लग्न अरे अशी कुठं असं कुठं असतं का? मुलगी बघावी लागते, सगळं जुळावं लागतं, पत्रिका बघणं वगैरे वगैरे सगळ्या भानगडी असतात. देवा ते काही नाही म्हणे, तुमच्या मनाला आलं की सगळं व्यवस्थित होतं. एक मुलगी बघा, आजच माझं लग्न करून टाका. सार्वकाल विवाह मित्यके, विवाहाच्या संबंधानं शास्त्राचं एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. मुला मुलीचं वय उलटून गेल्याच्या नंतर एक ब्राह्मविवाह सोडून दुसऱ्या प्रकारचे राक्षस पैशाचे विवाह जे असतात ना, ते कोणत्याही काळात करता येतात, असा एक धर्मशास्त्राचा निर्णय आहे. पण त्याही विवाहाच्या बाबतीमध्ये ते विवाह कधीही करावेत हे एका ऋषीचं मत आहे, सगळ्याचं नाही. विठ्ठल विठ्ठल. सार्वकाल विवाहम इति एके, असं काही लोकांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीचा निर्देश आपल्याला त्या सूत्रामध्ये पाहायला सापडतो बरं का. त्यानं ते वचन देवाला सांगितलं, देवा कधी लग्न करता येतं, त्याच्यामुळं माझं लग्न तुम्ही आज करून द्या ना. देवाने सांगितलं ठीक आहे बाबा. एका भक्ताला बोलावलं, त्याला सांगितलं तुझी मुलगी आहे, सुलक्षणी आहे, हा मुलगासुद्धा चांगला आहे, माझ्या मारुतीचा भक्त आहे, याचं लग्न करायचं आहे, त्याच्यामुळे तुझी मुलगी याला समर्पण कर, असं म्हणून रामरायाने काय केलं, त्याचं लग्न लावून दिलं. लग्न झालं, आनंद झाला. आता लग्न झाल्याच्या नंतर नवरा नवरीनं पहिल्यांदा दर्शन कोणाचं घ्यायचं असतं? कोणत्या देवाचं घेतात? दर्शनाला कधी कुठं कोणत्या देवाच्या दर्शनाला जातात सांगा ना तुमच्याकडं? मारुतीच्या दर्शनाला. या रामापासून लग्न करून घेतलं, पण दर्शनानं मारुतीकडं आला. विठ्ठल विठ्ठल. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मारुतीरायाने विचारलं झालं का लग्न? हे बघा म्हणे देवा, बायको घेऊनच आलं म्हणे. तुमचे मालक फार समर्थ आहेत, फार विचारी आहेत, त्याने फार लवकर विचार केला. माझा विचार करून माझी करुणा आल्यामुळे त्याने माझं लग्न करून दिलं. देवा आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, असं म्हणून तो शांत राहिला. देवाची सेवा दोघं नवरा बायको मिळून करायला लागले. ही बायको फार भोळी होती त्याची बरं का. त्या बाईला ह्याचं नाव काय, याचं गाव कोणतं, हा काय करतो, काही माहिती नाही. फक्त नवऱ्याची सेवा करणं, नवऱ्याने सांगितल्यामुळं मारुतीरायाची सेवा करणं, एवढंच काय ते त्याला माहिती होतं. योगायोगानं काय झालं, हा मारुतीरायाचा भक्त वारकरी होता. वारकरी असल्यामुळं वारीचे दिवस आले, आषाढीचे दिवस आले की याला पंढरपूरला यायचं मनामध्ये यायला लागलं. संपला सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, असं झालं. आणि आषाढी वारी आल्यानंतर हा पंढरपूरला जायचे विचार बायकोसमोर बोलायला लागला, मला जायचं आहे, वारीला जायचं आहे, आणि वारीला तू येऊ नको म्हणे, कारण फार गर्दी असते, आम्हालाच वारकऱ्याला बसायला जागा नाही, तुला घेऊन जाऊन कुठं बसवू म्हणे. तिनं सांगितलं नाही म्हणे, मला यायचंच आहे, मला यायचंच आहे. आता बाईचा हट्ट, बायकोचा हट्ट पुरवला पाहिजे. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट, असे 3-3 हट्ट आपल्याकडं पुरवले पाहिजे, तसं सांगितलं जातं. बाईला सांगितलं ठीक आहे बाई, पण सगळं सहन करावं लागेल. बसायला जागा मिळणार नाही, सहन करावं लागेल. खायला काही मिळणार नाही, भूक सहन करावी लागेल. सगळं सहन करायचं. फक्त चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगरायाचं दर्शन, कीर्तनाचं श्रवण, एवढंच काय ते चांगलं तिथं होणार आहे म्हणे. बाकी सगळ्या सोयी तुला काही तिथं मिळायच्या नाहीत. बाईनं सांगितलं म्हणे तुम्ही जसे तशी मी म्हणे, तुम्हाला सोयीची गरज नसेल, मलाही सोयीची गरज नाही, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. बाई आली. त्यानं पंढरपूरला तिला आणलं. वारीत आले, मुक्काम झाला. दशमीच्या दिवशी आले. सकाळी एकादशीला उठल्याच्या नंतर चंद्रभागेच्या स्नानाला जायचं. वारकऱ्यानं त्या माणसानं बाईला सांगितलं, बायकोला म्हणे तू इथंच घरी थांब, मी जातो चंद्रभागेचं स्नान करून येतो. माझा नियम आहे चंद्रभागे स्नान विधी, तो हरिकथाचा विधी आम्हाला सांगितलेला आहे वारकऱ्याला, मला स्नानाला गेलं पाहिजे. हे म्हणायला लागली मलाही घेऊन जाणं. तो म्हटलं बाई गर्दी फार असते ना, तुला सांगितलं ना, या गर्दीमध्ये तुला घेऊन जाणं शक्य नाही म्हणालो ना.
तिला सांगितलं नाही म्हणे काही असो म्हणे मला तुम्ही घेऊनच जा म्हणे. मग यानं सांगितलं ठीक आहे बाई माझा हात सोडायचा नाही म्हणे. हात धरलेलाच आहे तो कायमच धरायचा म्हणे इथं गर्दीमध्ये सुद्धा माझा हात सोडायचा नाही असं सांगितल्याच्या नंतर तिला सांगितलं ठीक आहे मी येते म्हणे तुमच्याबरोबर. दोघं नवरा बायको घट्ट हात धरून रस्त्यानं चालले होते आणि रस्त्यानं चंद्रभागेला जाताना एकदम दिंडीचा जो एक लोट आला दोघांच्या अंगावरच पडला. आता दिंडी सगळीच्या सगळी यांच्या अंगावरून जात असताना कितीही घट्ट हात धरलेला असला तरी टिकून राहील का? ती जोडी फुटली. नवरा एकीकडं बायको एकीकडं. गर्दीमध्ये अनेक दिंड्या गेल्या. ही बाई वेड्यासारखी हुडकत हुडकत माझा नवरा म्हणत कुठंतरी गेली. हायरडायला लागला बायको गेली बायको गेली बायको गेली कसं करू कुठं शोधू हा विचार करत 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 रस्त्यानं चालत पुढं निघाला. पुढं रामरायाचं मंदिर लागलं. मंदिरात गेला दर्शन घेतलं. देवा तुम्ही बायको दिली होती पण गेली की हो तुमच्याच या नगरामध्ये आल्याच्या नंतर माझी बायको गेली. देवा काही करा माझी मला बायको मिळवून द्या. या गर्दीमध्ये माझी बायको हरवली हो माझी मला बायको पाहिजे माझी मला बायको पाहिजे असं म्हणून देवाच्या समोर तो हात जोडून विनंती करत असताना तिथं मारुतीराय होते बाजूला. कारण रामाच्या देवळामध्ये मारुतीराय असतातच ना. त्या मारुतीरायने याच्या पाठीमध्ये बुक्की मारली आणि इकडं बघ म्हणले मूर्खा इकडं बघ. अरे त्याची बायको हरवली तर त्याला हुडकता आली नाही तुझी कुठून हुडकून देईल म्हणे. त्याची बायको जेव्हा हरवली तेव्हा हुडकायचं काम माझं होतं म्हणे. ते मला विचारायचं हरवलेली बायको हुडकायचं काम माझ्याकडे ते माझ्याकडं मागायला यायचं. मग म्हणला देवा हुडकून द्या ना माझी बायको. मारुतीरायने त्याची बायको त्याला प्राप्त करून दिली. उदाहरण माझं संपलं. याचा अर्थ काय आहे? लग्न करून पाहिजे असलं तर मारुतीरायला मागून उपयोग होत नाही रामाला मागावं लागतं. आणि बायको जर योगायोगानं हरवावी असं माझं म्हणणं नाही पण बायको जर योगायोगानं हरवली तर ती हरवलेली बायको पुन्हा शोधून मिळण्याकरता रामाला शरण जाऊन उपयोग नाही त्याच्याकरता मारुतीकडे जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ काय आहे? आपल्याला अपेक्षित असलेली वस्तू ज्याच्याकडे मिळण्याची शक्यता आहे त्याला मागावं. दाता देय वस्तूनं संपन्न नसेल तर आपल्याला त्याच्याकडं मागण्यामध्ये काही अर्थ नसतो हा विचार लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराजासारखे संत महात्मा आहे त्यांना जे काही मागायचं आहे ते सगळं संसारातलं नाहीच आहे. मग संसारातलं नाही आणि परमार्थातलं जर मागायचं आहे तर ते परमार्थातलं संसारी जीवाच्याकडं मागून उपयोग नाही. म्हणून संतांनी कोणाला मागितलं? हां देवाला तरी मागितलं नाहीतर साधू पुरुषाला तरी साधू पुरुषांनी मागितलेलं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आता मागण्याचा विचार करा. तुकाराम महाराजांचा हा मागणीचा अभंग आहे म्हणल्याच्या नंतर मागणं चांगलं आहे का वाईट आहे याचा थोडा विचार केला पाहिजे ना. मागणं तसं चांगलं नाही असंच अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. व्यवहाराच्या दृष्टीनं मागणीचा विचार केला तरी मागणं योग्य नाही आणि परमार्थाच्या दृष्टीनं हात पसरून कोणी मागायला लागला तर तेही योग्य नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं मागणं योग्य का नाही त्याचा जर विचार आपण केला तर मागण्याने मोठेपणा मनुष्याचा खलास होतो. केवढाही मोठा मनुष्य असो माणसाला कोणत्याही गुणसंपदेच्या योगानं मोठेपणा प्राप्त झालेला असू द्या त्या पसरून समोरच्या माणसाला काही मागायला सुरुवात केली की मोठेपणा खलास झाला. एका सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विशाखांता गता मेघाः प्रसूत्यंतंच यौवनम प्रणामांत सतांकोपहा याचनांतम ही गौरवम. कोणती गोष्ट कधी संपते याचं हे वर्णन आहे बरं का. विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं आकाशातले मेघ संपले. विशाखांता गता मेघाः प्रसूत्यंतंच यौवनम. स्त्रीच्या ठिकाणी तारुण्य आहे पण एकदा तिची प्रसूती झाली की खऱ्या अर्थानं तिचं तारुण्य संपलं. प्रणामांत सताम कोपहा. एखाद्या वेळेला प्रसंगानं सज्जन मनुष्यसुद्धा रागाला येतो पण त्याचा राग कुठपर्यंत? त्याला नमस्कार केला की त्याचा राग संपला. आणि याचनंतम ही गौरवम. गौरव म्हणजे मोठेपणा. मनुष्याचा मोठेपणा कुठपर्यंत टिकतो? कोणत्याही कारणानं मनुष्याला मोठेपणा प्राप्त झालेला असू द्या तर त्याचा मोठेपणा कुठपर्यंत टिकतो? मनुष्यानं याचना केली की त्याचा मोठेपणा संपून जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून अजून एका सुभाषितकाराने असं वर्णन केलं पा. याचना ही पुरुषस्य महत्त्वम
नाशयत्यखिलमेव तथा हे सद्य एव भगवानपि विष्णुः वामनो भवति याचितुमिच्छन्. याचना काय करते? पुरुषस्य महत्त्वं नाशयते. मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या मोठेपणाचा नाश करणारी ही याचना आहे. त्याला उदाहरण देताना सांगितलं भगवान अपि महाविष्णू अपि. तो भगवान आहे, महाविष्णू आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याला मागायची इच्छा झाल्याच्या नंतर, बलिराजाकडे जाऊन काहीतरी मागावं असं त्याला वाटल्याच्या नंतर, त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती भगवान महाविष्णूला सुद्धा वामन म्हणजे बुटका, बुटका म्हणजे लहान व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल मोठेपणा खलास होतो असा त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल बरं का. मागण्याच्या योगानं मोठेपणा खलास होत असल्यामुळं मागणं चांगलं नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. अनेक कारणं मागण्याच्या संबंधानं मागणं चांगलं नाही हे सिद्ध करण्याकरता आपल्याला पाहायला सापडतात. तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाच्या स्वभावाचा विचार करा. तुकाराम महाराजांना मागणं आवडणारे का? कोणत्याही साधू पुरुषाला भगवंताची सेवा केल्याच्या नंतर त्या सेवेच्या बदल्यात देवानी काही माग म्हणून जर सांगितलेलं असेल तर साधू पुरुषाला मागावं वाटतं का याचा विचार करा. प्रल्हादाच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर प्रल्हादाला जेव्हा परमात्मा प्रसन्न झाले, त्या प्रसन्न झालेल्या भगवंतांनी नाना परीनं प्रल्हादाला समजावून सांगितलं, माग बाबा, काहीतरी माग बाबा, काहीतरी माग बाबा. जेव्हा जेव्हा परमात्मा प्रल्हादाला म्हणत होते प्रल्हादा काहीतरी माग, प्रल्हाद म्हणायचा देवा मला मागायचं नाही. मागणं प्रल्हादा मला मागायचं नाही. मागणं प्रल्हादा मला मागायचं नाही. बाबा तुझं भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरचं कमी व्हावं याच्याकरता विनंती करतो रे. माझ्याजवळ काहीतरी मागणं प्रल्हादा. देवाला त्यानं सांगितलं मागायचं. अरे प्रल्हादा मागणं बाबा, काहीतरी माग. देवाला त्यानं सांगितलं देवा हे तुम्ही मला माग माग म्हणता हे काय चाललंय म्हणे. मला काहीतरी मागायला लावणं म्हणजे माझं अंतःकरण सकाम करणं, आणि माझं अंतःकरण सकाम करणं म्हणजे माझी निष्कामता घालवून माझं वाटोळं करणं नाही का. तुम्ही देव आहात, माझे उपास्य आहात, माझे आराध्य आहात. माझं कल्याण करायचं बघता का माझं वाटोळं करायचं बघता. प्रल्हादाला देवाने सांगितलं प्रल्हादा ते सगळे युक्तिवाद राहू दे रे, माग बाबा, काहीतरी माग बाबा. प्रल्हादानं सांगितलं देवा एक सांगा म्हणे तुमची सेवा करावी आणि सेवेच्या बदल्यात तुमच्याजवळून काहीतरी मागून घ्यावं. हे देणं घेणं झालं की नाही. सेवा समर्पण करायची तुम्हाला काहीतरी मागायचं, हे देणं घेणं झालं देवा. आणि देणं घेणं करणं व्यापाऱ्याचं काम असतं, भक्ताचं नसतं. विठ्ठल विठ्ठल शेष आशा असते नसभृत्या सवैवणिक. जो अपेक्षा करतो देवा तुमच्याजवळून काहीतरी पाहिजे असं ज्याला वाटतं असा जो सकाम भक्त असेल ना, नसभृत्या, त्याला मी भक्त म्हणायला तयार नाही. सवय वणिक, तो व्यापारी आहे म्हणे. व्यापारी व्यापारी मला व्यापारी ठरायचं नाही देवा. मला तुमची भक्ती करायची आहे, ती निष्काम भावानं करायची आहे, म्हणून मला मागायला सांगू नका. तरी प्रल्हादाला देवाचं म्हणणं नाही बाबा अजून मागणं प्रल्हादा, मागणं प्रल्हादा. मग शेवटी प्रल्हादाने विचार केला एवढे युक्तिवाद करतो, मला मागायचं नाही ह्या देवाला वारंवार सांगतो, तरी परमात्म्याचं माझ्या पाठीमागं काहीतरी माग म्हणणं जर असेल तर माझ्याच अंतःकरणात कुठंतरी एखादी मागण्याची सुप्त इच्छा शिल्लक असली पाहिजे. मग ती संपून जावी म्हणून प्रल्हादाने देवाला सांगितलं देवा देता? हो. मी म्हणेल ते देता? तू म्हणशील ते देतो. वाटेल ते मी मागितलं तरी द्यायची देवा तयारी आहे, देतो म्हणे. प्रल्हादाने देवाला सांगितलं कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणे वरम. देवा मी तुमच्यापासून असा वर मागतो काय, याच्या पुढं माझ्या अंतःकरणात मागायची इच्छाच होऊ नये. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादासारख्या भक्त महात्म्याने असं मागितल्याच्या नंतर अगोदर मागत नाही म्हणतो, नाना युक्तिवाद करतो. जेव्हा मागायला सिद्ध झाला म्हणून देवाला आनंद होतो, त्यावेळेला प्रल्हादाने देवाच्या जवळ मागणी करताना काय सांगितलं, नाही बाबा माझ्या अंतःकरणामध्ये याच्या पुढं मागायची इच्छा होऊ नये. कामानां हृदय असंरोहम, माझ्या अंतःकरणामध्ये काम वाढू नये, इच्छा वाढू नये, संकल्प वाढू नये. मला पुन्हा पुन्हा कोणाच्याजवळ तरी हात पसरून काहीतरी मागावं लागावं अशा पद्धतीची भावना निर्माण व्हावं असं कधी होऊ नये देवा. हेच मला तुम्ही दान द्या. आता काय देणार प्रल्हादाला परमात्मा सांगा ना मला. अशीच भावना, जी प्रल्हादाची भावना आपल्याला पाहायला सापडते की नाही, अशीच भावना अशीच पद्धत तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाची सुद्धा आपल्याला दिसून येते बरं का. बघा तुम्ही प्रल्हादाची भक्ती जशी आहे तशी तुकाराम महाराजासारख्या साधूची नाही का. तुकाराम महाराजांची तेवढीच भक्ती आहे.
प्रल्हादाची भक्ती असल्यामुळे त्याला जसा परमात्मा संतुष्ट होतो, प्रसन्न होतो, तसा तुकाराम महाराजावरही प्रसन्न होतो. प्रल्हादाच्या जसा पाठीमाग लागतो माग म्हणून तुकाराम महाराजाच्या मागे लागत नाही का हो? म्हणसे काहे मागा मागा म्हणसी काहे मागा मागा म्हणसे काहे मागा म्हणसी काहे मागा मागा शिकारी मागा मागा मन शिकारी मागा मागा शिकारी मागा मागा मन शिकारी मागा मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा परमात्मा लागला काहीतरी माग म्हणून, तसा तुकाराम महाराजांच्या पाठीमागे लागला. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ना, म्हणसी काही मागा. देवा तुम्ही मला काही मागा म्हणत असाल तर मला हेच दे, असं महाराज ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी देव त्यांच्याही पाठीमागे लागलेला आहे. प्रल्हादाच्या मागे लागला तसं तुकाराम महाराजांच्या मागे लागला. प्रल्हाद मला मागायचं नाही मागायचं नाही असं जसं सांगतो, तुकाराम महाराजासारखे संतही सांगतात मागायचं नाही देवा आम्हाला, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो, प्रल्हादासारख्या वाडवडिलाची रीत आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही असं देवा तुला सांगतो, काही मागणं आमच्याकरता उचित नाही, आम्ही मागणार नाही. अनेक वेळेला सांगितलं तरी देव जसा प्रल्हादाला काहीतरी मागच म्हणतो, तसा तुकाराम महाराजांच्या सुद्धा पाठीमागं लागतो, काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. मग पुन्हा पुन्हा देव मागं लागलेला पाहिल्यानंतर प्रल्हादाने काय सांगितलं, देवा याच्या पुढं माझ्या मनामध्ये मागायची इच्छा होऊ नये असं करा. हे जसं प्रल्हाद बोलला तुकाराम महाराजही तेच देवाला बोलले, मागणे ते सरे ऐसे करी देवा. देवा माझ्या अंतःकरणातली मागण्याची भावना सरली पाहिजे असं करा, आणि हे घेण्याचा माझा अधिकार सिद्ध नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा मागणे ते ऐसे करी देवा ऐसे करी देवा मागणे ते खरे ऐसे करी देवा मागणे ते खरे ऐसे करी देवा नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे. मागणे ते सरे ऐसे करी देवा कामाना हृदय संरोहम असं प्रल्हाद जसं बोलला तसं मागणे ते सरे ऐसे करी देवा असं तुकाराम महाराजही बोललेले आपल्याला पाहायला सापडतात. अर्थ काय झाला, हा प्रल्हादाला जसं मागणं अभिप्रेत नाही, मागावं असं वाटत नाही, तसं तुकाराम महाराजासारख्या संताचा स्वभाव जर बघितला तर त्यांना सुद्धा परमात्म्याच्या जवळ काही मागावं अशा पद्धतीची अपेक्षा राहत नाही बरं का. संताचा स्वभाव पाहिला तर त्यांना मागणं आवडत नाही. अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी मागण्याचा निषेध केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. भिक्षापात्र अवलंबन भिक्षापात्र भिक्षापात्र
श्रेयासी नारायणे उपेक्षिते सर्वथा उपेक्षिते सर्वथा अनुपेक्षिते भिक्षा पात्र अवलंबने जडोजिने जळोजिणे लाजिरवाणे. तुकाराम महाराजांनी कसं वर्णन केले बघा. भिक्षापात्राचं अवलंबन करून मनुष्य एखादा भिक्षा मागायला लागला, याचना करणारा तो मनुष्य, त्याच्याबद्दल महाराजांनी किती वर्णनं कशी केली आहेत बघा. जळोजिणे त्याच्या जगण्याला आग लागो म्हणे, लाजिरवाणे ते जगणं लाजिरवाणे आहे म्हणे, आणि आई सियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा असं मागत फिरणारा जो मनुष्य असतो, नारायणानं त्याची उपेक्षा करावी असं देवाला सुद्धा विनंती करून तुकाराम महाराज सांगतात, किंवा नारायण त्याची उपेक्षा करतो अशा पद्धतीचं चिंतन करतात. म्हणजे नारायण ज्याची उपेक्षा करतो, तुकाराम महाराजांना जे जगणं लाजिरवाणं वाटतं आणि ज्या जगण्याला आग लागू असं तुकाराम महाराज म्हणतात, तेच याचना करीत जगणं तुकाराम महाराजासारख्या संताला अभिप्रेत आहे, मान्य आहे, असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मागण्याचा विचार केला तर मागणं मोठेपणा खलास करणार असल्यामुळे व्यवहाराच्या दृष्टीने उचित नाही. बरं, परमार्थाच्या दृष्टीनं मागण्याचा विचार करा. मागणं परमार्थाच्या दृष्टीनं योग्य का? योग्य नाही ना. परमार्थात मागणं योग्य का नाही? त्याचं कारण आहे, मागणं म्हणजे अपूर्णता सिद्ध करणार आहे. आपल्याला काहीतरी कमी आहे, त्याच माणसाला मागावं लागतं. तो मागायला लागला म्हणजे अपूर्ण आहे असं लक्षात घेता येतं आपल्याला. आणि परमार्थात अपूर्णता कोणत्याही प्रकारची मान्य नाही बरं का. पूर्णता जेवणी धाले. साधूचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, साधूच्या ठिकाणी परिपूर्णता असावी लागते बरं का. परिपूर्णता बाधित करणारं मागणं असल्यामुळं हे मागणं चांगलं नाही, हे परमार्थाच्या दृष्टीनं चिंतन करता येतं. आणि मोठेपणा खलास करणारं असल्यामुळं मागणं व्यवहाराच्या दृष्टीनं चांगलं नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. असं मागणं संसार आणि परमार्थ दोन्हीकडे चांगलं नसताना, तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्याला मागणं अजिबात मान्य नसताना, तुकाराम महाराजासारख्या संताचे शेकड्याने मागणीचे अभंग आपल्याला पाहायला सापडतात. त्याची संगती काय? विठ्ठल मागणं योग्य का अयोग्य? महाराजांना मागणं मान्य का अमान्य याचा जर विचार केला तर मागणं योग्यही आहे, मागणं अयोग्यही आहे. महाराजांना मागणं मान्यही आहे, महाराजांना मागणं अमान्यही आहे. संसारातलं काही मागायला लागला तर संतांना मान्य नाही, आणि परमार्थातलं मागायला लागला तर ते सगळंच्या सगळं संत महात्म्यांना मान्य आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. संसारातलं काही जर मागितलं त्याच्यानं दुःख पाठीमागं लागतं, म्हणून ते मागणं योग्य नाही. आणि परमार्थातलं जे काही आपण मागतो त्याच्याने आपल्याला सुख सिद्ध होत असल्यामुळं ते परमार्थातलं मागणं योग्य आहे असा संतांचा अभिप्राय आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अजून एक गोष्ट लक्षात घ्या. तुकाराम महाराजासारखे संत महात्मे मागतात असं जरी आपल्याला दिसत असलं तरी ते मागतात असं मुळीच नाही. कारण काय, जे काही परमार्थातलं त्यांनी मागितलेलं आपल्याला पाहायला सापडतं ते मागायच्या अगोदर त्यांना प्राप्त आहे. विठ्ठल विठ्ठल. जे प्राप्त आहे ते मागण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याचा अर्थ असा आहे की संतांनी मागणं केलेलंच नाही, मागणं करून दाखवलेलं आहे. परमात्मा प्रसन्न झाला तर देवाच्याजवळ काय मागावं याची आपल्याला अक्कल यावी याच्याकरता संत महात्म्यांनी त्यांना मागायची गरज नसताना सुद्धा मागून दाखवलेलं आहे. त्यांचं मागणं अभिनयाचं आहे, आणि त्यांचा मागण्याचा अभिनय विचारात घेऊन त्यांनी जशा पद्धतीनं मागणं केलं तसं मागणं जर आपण देवाच्या जवळ करायला लागलो तर आपलं कल्याण आहे याचा विचार माणसाला करता यावा याच्याकरता संत महात्म्यांनी मागण्या केलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यातला प्रस्तुतचा अभंग आहे. या अभंगात देवाच्या जवळ महाराज मागणी करतात, आणि ती मागणी कशाची तर साधू पुरुषाची संगती देवाने मला द्यावी. महाराज अभंगाच्या पहिल्या
त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते संगती त्याची घडावी संगती आवडते मना आवडते मना त्याची घडावी संगती मागताना महाराजांनी सांगितलं देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. देवाशी मागणी तुमच्या चरणाला माझी आहे की ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची मला संगती पाहिजे. महाराजांनी इथं काय मागितलं? संगती मागितली. साधूची संगती महाराज देवाच्या चरणाला मागतात. आता संगतीचा विचार करत असताना संगती चांगली का वाईट याचा जर विचार केला तर संगती चांगली नाही अशीही वर्णन आपल्याला पाहायला सापडतात आणि संगती चांगली आहे अशाही पद्धतीचे वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. संगती मुळात चांगली नाही, संगती मुळात वाईटही नाही. संगतीचं कसं आहे, पाण्यासारखा संगतीचा स्वभाव आहे. पाण्याबद्दल असं म्हणतात पहा, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा स्वभाव कसा आहे, पाण्याला स्वतःचा रंग नाही. पाण्यात आपण कुंकू मिसळलं तर पाणी लालही दिसतं, हळद मिसळली तर पाणी पांढरंही, आता पिवळंही दिसतं, चुना मिसळला तर पाणी पांढरंही दिसतं. जशा पदार्थाचा संपर्क पाण्याला व्हावा तशा पद्धतीचा रंग जसा पाण्याला येतो तसा संगतीला विषय जसा मिळाला तशी संगती चांगली वाईट ठरत जाते. विठ्ठल संगती घडली तर संगती वाईटही आहे आणि सज्जनाची संगती घडली तर संगती चांगलीही आहे असा आपल्याला विचार पाहायला सापडतो बरं का. बाळक्रीडेमध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, संगतीच पतनाला कारण आहे आणि संगतीच उद्धाराला कारण आहे म्हणे बरं का. पतन उद्धार संगाचा मजिवा पतन उद्धार संगाचा मजिवा पतन उद्धार संगाचा महिमा
त्यजावे अधमा संत सेवे त्यजावे अधमा संत सेवे माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे त्यजावे अधमा संत सेवे त्यजावे अधमा संत सेवे त्यजावे अधमा संत सेवे त्यजावे अधमा संत सेवे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा महिमा संगाचा महिमा संगाचा उद्धार संगाचा पतन उद्धार संगाचा महिमा संगाचा महिमा माझी वाणी तुझे वर्णी पूर्ण नाम माझी वाणी तुझे वर्णी पूर्ण नाम माझी वाणी तुझे वर्णी पूर्ण नाम उद्धार संगाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवे तुकाराम महाराज सांगतात पतन होणं अधःपतन होणं मनुष्याचं वाटोळ होणं नुकसान होणं आपल्याला प्राप्त असलेल्या अवस्थेतून मनुष्याचं खाली येणं हे कशानं होतं नुकसान संगतीनंच होतं आणि उद्धार होणं म्हणजे असलेल्या अवस्थेतून उन्नत अवस्थेला मनुष्य जो प्राप्त होतो याचं कारण तरी काय आहे तर संगतीच आहे वाईट व्हावं हेही संगतीनं उद्धार व्हावा कल्याण व्हावं हेही संगतीनं होतं म्हणून काय करा वाईट करणारी संगती सोडा आणि भलं करणारी कल्याण करणारी संगती धरा हे सांगण्याकरता महाराज पुढं काय बोलले त्यजावे अधमा संगतीच्या बाबतीत अधमाचा त्याग करा आणि संत सेवी साधू पुरुषाची संगती मात्र अवश्य करा कारण ती उद्धार करणारी संगती आहे दुर्जनाच्या संगतीत मनुष्याचं वाटोळ कसं होतं आपल्याला उदाहरणं सांगायला वेळ नाही अजामिळाचं उदाहरण जर भागवतातलं पाहिलं तर क्षणभर घडलेल्या दुर्जनाच्या संगतीनं जीवनाचं सगळं वाटोळ झालं असं त्याचं चरित्र आपल्याला पाहायला सापडतं पण साधू पुरुषाच्या चरित्राचा जर विचार केला संताच्या संगतीचा विचार जर केला तर संत महात्म्याच्या संगतीनं सगळ्याचं कल्याण झालं अनेक उदाहरणं आहेत विठ्ठल विठ्ठल दुर्जनाची संगती कोणालाही नुकसान देणारी असते याच्याकरता एका सुभाषितकारांनी वर्णन केलं की म्हणे बाबा अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे दुर्जनाची संगती मनुष्यानं केली तर त्याला पावला पावलाला मानहानी भोगावी लागते त्याला उदाहरण देताना त्यांनी सांगितलं पावको लोहसंगेनं मुद्गरैरभिहन्यते वर्णन काय केलेलं आहे लोक अग्नीचं वर्णन केलं बरं का अग्नी पूज्य आहे की नाही अग्नी पूज्य आहे अग्नीला पावक म्हणतात पवित्र करून घेणारा अग्नी आहे सर्वांना पवित्र करण्याची अग्नीची ताकद असल्यामुळे अग्नी पूज्य आहे अग्नीची पूजा केली जाते सेवा केली जाते असं असताना सुद्धा
तो अग्नी लोखंडाच्या संपर्कात जेव्हा येतो तेव्हा त्याला लोखंडाला बडवलं जातं, त्याप्रमाणे अग्नीला सुद्धा मार खावा लागतो. विठ्ठल विठ्ठल लोखंडाची एखादी वस्तू करत असताना काय करतात, तिला तापून घेतात. याचा अर्थ काय झाला, अग्नी लोखंडाच्या संबंधात गेला. लोखंड नावाच्या नीचाच्या संपर्कात अग्नीचं जाणं झालं की लोखंडाला ठोकायचं होतं, पण लोखंडाची संगती केल्यामुळे त्या अग्नीला सुद्धा जसा मार बसला, दुर्जनाच्या संगतीत गेल्याचा तसा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. विठ्ठल विठ्ठल दुर्जनाची संगती कोणालाही घातक असल्यामुळे ते करू नये, आणि सज्जनाची संगती मात्र उद्धारक आहे, कल्याण करून देणारी आहे, भगवंताचा साक्षात्कार घडवणारी आहे. म्हणून साधू पुरुषाची संगती मनुष्यानं अवश्य केली पाहिजे असा विचार आहे बरं का. संताच्या संगतीत मनुष्याचं सगळं कल्याण होतं. त्या सत्संगतीच्या संबंधानं राजा भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये त्यांनी फार सुंदर चिंतन मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जाड्यम धियो हरते सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिम दिशति पापमुपाकरोते चेतः प्रसादयति दीक्षुतनोति कीर्तिम सत्संगती कथय किन्न करोति पुसाम. सत्संगती मनुष्याचं काय करत नाही, सगळं चांगलं करून टाकते म्हणजे सत्संगती बरं का. पहिला परिणाम संताच्या संगतीचा सांगितला, जाड्यम धियो हरते. आपल्या बुद्धीला जडता असली तर संताच्या संगतीत गेल्यावर बुद्धीचं जाड्य जातं. विठ्ठल पुरुषाच्या कृपेनं बुद्धीचं जाड्य जातं. अनेक उदाहरणातून आपल्याला दिसून येतं बरं का. नाथ महाराजाची संगती गावबाने केल्याच्या नंतर त्याच्या बुद्धीचं जाड्य गेलं असं आपल्याला पाहायला सापडतं. जगद्गुरू शंकराचार्याची संगती गिरीनं केल्याच्या नंतर त्याच्या बुद्धीचं जाड्य गेलं. साधू पुरुषाची कृपा झाल्याच्या नंतर जाड्य जातच ना. आपुली या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तरी तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. ज्ञानोबाराने सांगितलं, एखाद्या मुख्याला सुद्धा सद्गुरूच्या कृपारूपी सरस्वतीनं जर स्वीकारलं तर सद्गुरूची कृपा झाली म्हणजे सत्संग घडला, सद्गुरूची कृपा झाली. त्या कृपेनं त्या मुख्याला वाणी येते, नुसती वाणी येत नाही बरं का. नुसती वाणी येत नाही, त्याला शास्त्र बोलता येतं, आणि नुसतं शास्त्र बोलता येत नाही. शास्त्रज्ञ असलेला जो वाचस्पती, त्या वाचस्पतीच्या बरोबर शास्त्राच्या बाबतीमध्ये समग्र ज्ञान ज्याला झालेलं आहे, अशाही मनुष्याच्या बरोबर सिद्धांताच्या बाबतीमध्ये पैज लावून बोलून त्याला हरवून याला जिंकण्याची वाणी येते. विठ्ठल आपण रोज तुकाराम महाराजांची जी प्रार्थना म्हणतो ना, निळोबाराच्या अभंगातून, निळा म्हणे धराला हाती तरी द्याल मती निरूपम. आपल्याला उत्तम बुद्धी देणं हे तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाला शक्य आहे. याचा अर्थ काय झाला, बुद्धीचं जाड्य संताच्या संगतीत जातं बरं का. जाड्यम धियो हरते सिंचती वाची सत्यम. आपल्या वाणीमध्ये संत महात्म्याची संगती काय करते, सत्य आणून घालते. आपल्या वाणीत सत्य आणून घालते. सत्य असलेल्या परमेश्वराचं नाव कोणाच्याही वाणीत घालायचं काम कोणी केलं तर साधूंनीच केलं. अनेक साधूंची चरित्र, चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये असा प्रसंग येतो, ते रस्त्यानंच चालले की कोणाही माणसाने नाही, जनावराला सुद्धा त्यांनी स्पर्श केला तर तो देवाचं नाव घ्यायचा म्हणे. विठ्ठल विठ्ठल एका दिवशी असे रस्त्यानं चाललेले, एका नदीच्या बाजूनं चाललेले होते, आणि त्या नदी त्या पात्रामध्ये एक परीट कपडे धुवायचं काम करत होता. त्या परीटाचं कपडे धुणं चालू असताना चैतन्य महाप्रभू कृष्ण कृष्ण भजन करत त्यांच्या शिष्यमंडळीसह चाललेली असताना सत्यम मानोन्नतीम दिशती, सन्मानाची उन्नती म्हणजे साधू पुरुषाच्या संगतीत गेल्याच्या नंतर मनुष्याला सन्मान प्राप्त होतो, मोठा सन्मान प्राप्त होतो. संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर कसाही सामान्य मनुष्य साधू पुरुषाच्या संगतीला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला सन्मान प्राप्त होतो. याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात बरं का. बघा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर विसोबा खेचराचं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातलं काम पाहिल्याच्या नंतर दुर्जनाचं की सज्जनाचं, हो दुर्जनाचं काम आहे. विसोबा खेचर आणि ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची निवृत्तीनाथांना जेव्हा इच्छा झाली तेव्हा मातीचं परळसुद्धा मिळू दिलं नव्हतं. ते त्यांच्या निंदेमध्ये सर्व काळ प्रवृत्त असायचे. पण त्या विसोबा खेचरावर ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा कृपा झाली आणि विसोबा खेचरांनी ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा संगती केली तेव्हा दुर्जन असलेल्या त्या विसोबा खेचराला नामदेवरायाचं गुरुत्व देऊन एवढा मोठा सन्मान ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीने मिळाला. विठ्ठल दिश
दर्शते, सन्मान वाढवून देणारी संताची संगती आहे. आणि पाप मपा करोते, आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचा नाश करण्याचं काम सुद्धा संताची संगती करते बरं का. अर्धक्षण घडता संताची संगती, तेणे होय शांती महत् पापा. साधू पुरुषाची संगती अर्धा क्षण जरी घडली तरी सगळ्या पापाचा नाश होतो. म्हणून पाप मपा करोते चेतः प्रसादयते. साधू पुरुषाच्या संगतीनं काय होतं, चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आपलं अंतःकरण प्रसन्न व्हावं, आपलं अंतःकरण शांत व्हावं. तुका म्हणे मना झाले समाधान, मना झाले समाधान, तुका म्हणे मना झाले समाधान, तुका म्हणे मना झाले समाधान. झाले समाधान, तुका म्हणे मना झाले समाधान. देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे. ऐसे बळ नाही आणि काचंगी, 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 ऐसे बळ नाही आणि काचे ऐसे बळ नाही आणि काचे. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिला चरण वैष्णवांचे. झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवाचे. साधू पुरुषाच्या चरणाचं दर्शन होणं म्हणजे संत संगती होणं, क्षणभर का होईना. अशी साधू पुरुषाची संगती घडल्याच्या नंतर मनाला समाधान प्राप्त होतं. याचा अर्थ भरतुरारीने काय सांगितलं, चेतः प्रसादयते. साधू पुरुषाची संगती चित्ताला प्रसन्न करते. आणि दीक्षुतनोते कीर्तिम, शेवटचं फल सांगत असताना त्यांनी सांगितलं, भरतुरारीचं म्हणणं असं आहे, दिशा दिशामध्ये माणसाची कीर्ती व्हावी. 10 दिशामध्ये माणसाचं नाव जाऊन पोंचावं. दुर्जनाच्या संगतीत राहून काही उपयोग होत नाही बरं का. सज्जनाची संगती केली की सामान्य माणसाची सुद्धा 10 दिशात कीर्ती पसरते. हा साधू पुरुषाच्या संगतीचा परिणाम असल्यामुळं एवढे 5-6 परिणाम सांगून भरतुरारी म्हणतात, सत्संगते कथय किन्न करोति पुंसाम. मनुष्याकरता संताची संगती काय करू शकत नाही, सगळं त्याचं कल्याण करण्याचं काम साधू पुरुषाच्या संगतीत होतं. म्हणून ज्याच्या चित्तात देव राहतो अशा साधू पुरुषाची मला संगती दे, असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि ही माझी वासना देवाने पूर्ण करावी, हीच माझी आवड आहे. मला दुसरं ऐसे आवडते मना, 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 ऐसे आवडते मना,
आवडते मना देवा आवडते मला ऐसे आवडते ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला देवा परवा विवासना देवा परवा चेती देव वसे चेती वसे चेती देव 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 वसे चेती ज्यांचे घडावे संगती त्यांचे घडावे संगती त्यांचे घडावे संगती ऐसे आवडते मना आवडते मना आवडते मना ऐसे
त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वसना ऐसे आवडते मना आवडते मना आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देवा पुरवावी 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 देवा पुरवावी वासना 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 देवा 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 पुरवावी देवा देवा पुरवावी वासना वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मला आवडते मला ऐसे आवडते मला आवडते मना देवा पुरवावी वासना. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून परमात्मा पंढरीनाथाच्या चरणाला प्रार्थना करतात की देवा मला संताची संगती पाहिजे. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती मला घडावी त्याची घडावी संगती. आता चित्तात कोणाच्या देव राहतो याचा विचार जर केला सगळ्यांच्या चित्तात देव राहतो हे जरी खरं असलं तरी विशेष रूपानं भगवंताने ज्याच्या चित्तात राहावं असा साधू पुरुषच आहे बरं का. विशेष रूपानं साधू पुरुषाच्या चित्तात देव राहत असल्यामुळं त्या संताची मला संगती पाहिजे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा ही माझ्या मनातली आवड आहे आणि ही वासना देवा तुम्ही पूर्ण करा असं महाराज देवाला सांगतात. आता संताची संगती पाहिजे म्हटल्यानंतर देवाने सांगितलं देतो ना तुम्हाला संताची संगती. या नुसतं एखादा संत डोळ्याने जरी पाहिला डोळा देखील सज्जन असं जरी झालं तरी परंतु तुमचं काम होईल नाही. या तुम्हाला तेवढी संताची संगती घडवतो. महाराज म्हणतात तसं नाही. हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे. आम्हाला नुसती दृष्टी भेट नको त्या हरिजन संत महात्म्याची भेट पाहिजे. नुसती भेट नाही त्यांचा अंगसंग पाहिजे आणि तो अंगसंग ही एवढा पाहिजे की त्याच्यामध्ये तूट कधीच होऊ नये. विठ्ठल जवळून संताची संगती पाहिजे आणि अखंड संताची संगती पाहिजे असं तुकाराम महाराज मागतात. आता जवळून आणि अखंड अशी संत महात्म्याची संगती महाराजांनी मागितल्यावर देवाने विचारलं एवढी संताच्या संगतीची तुम्हाला का आवड आहे तर संत संगतीतलं जिणं भलं आहे आणि ते माझ्या वाट्याला यावं. महाराज शेवटच्या चरणातून सांगतात तुका म्हणे दीने तुका म्हणे दीने
तुका म्हणे दिने 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 भले संत संकष्टाने भले संत संकटाने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भले संत संकटाने भले संत संकटाने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवावी देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना वासना देवा पुरवावी पुरवावी देवा पुरवाही वासना देवा पुरवाही वासना जवळून असलेली संत संगती सुद्धा अंगसंगाच्या रूपाची असावी आणि अंगसंग घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तूट होऊ नये, म्हणजे अखंड साधू पुरुषाची संगती पाहिजे असं तुकाराम महाराजांनी मागितल्यावर देवाने विचारलं, असं कशा करता, एवढी संत संगतीची तुम्हाला आवड का आहे? महाराज सांगतात, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. असं साधू पुरुषाच्या संगतीतलं जे जगणं आहे हे भलं जगणं आहे आणि हे भलं जगणं माझ्या वाट्याला यावं याच्याकरता साधूची संगती जवळून आणि अखंड द्या. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. माझ्या मनातली अशी आवड आहे, अखंड आणि जवळून संत संगती मला घडावी असं महाराज या अभंगातून सांगतात. आपणही देवाच्या जवळ जर मागायचं असेल तर संत संगतीचीच मागणी करावी, ते सुद्धा थोडा वेळा करता नसून अखंड संत संगती आणि जवळून संत संगती देवाने द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण देवाच्या चरणाला करायची आहे. आणि ही प्रार्थना
प्रार्थना करत असताना आपले शब्द कदाचित देव ऐकणार नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दातच प्रार्थना करावी. देव वसे चित्ते त्याची घडावी संगते, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली. संपत आलेला आहे हरिनाम महोत्सव. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज लबडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या नातू हरिभक्तीपरायण नामदेव महाराजांनी याची योजना केली आणि हा मोठा कार्यक्रम घडवून आणला. रामभाऊचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं, जगामध्ये व्यक्त नव्हतं, ते झाकलं माणिक म्हणतात की नाही तशा पद्धतीची त्यांची अवस्था होती. सबंध तुकाराम महाराजांची गाथा त्यांना पाठ होती. अखंड गाथेच्या भजनाच्या शिवाय दुसरा ध्यास त्यांना नव्हता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने जर कोणती असेल तर रामकृष्ण भाऊ येडशीकर त्यांचं सगळं ऐकत असत, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रामकृष्ण भाऊ येडशीकरांचं त्यांच्याकडं नेहमी कीर्तन असायचं बरं का. दर एकादशीला भाऊंच्याकडे रामकृष्ण भाऊंचं कीर्तन असायचं. 2 तास 4 ते 6 हीच कीर्तनाची वेळ असायची. आणि त्या तिथं भाऊनी अनेक पद्धतीची चिंतनं, सुंदर सुंदर चिंतनं तिथं भाऊ व्यक्त करत असतात बरं का. एक तर रामभाऊचं प्रेम, आणि तिथं 10-15 टाळकरी जरी असले तरी सगळेच्या सगळे टाळकरी भाऊच्या मनाला उतरणारे होते. त्याच्यामुळे सगळं भजन वगैरे चांगलं व्हायचं. इथं आल्या आल्या हे आसन पाहिल्याबरोबर मला त्या प्रसंगाची जुन्या सगळ्या आठवण झाली बरं का. याच आसनावर उभं राहून रामकृष्ण भाऊ कीर्तन करत असत बरं का. हे आसन पाहिलं की मला त्या सगळ्या घटनेची आठवण आली. कसं होतं फक्त त्यावेळेला हे चांगलं गुबगुबीत होतं आसन, आता बिचारं रोड झालं एवढाच काय तो बदल आहे बरं का. ते तरुण असल्यामुळे त्यावेळेला त्याची ती अवस्था होते. म्हातारं होणे बिचारा अजून सेवेकरता सिद्धच आहे बरं का. असं तारुण्यातही आपण सेवा जशी केली तशी म्हातारपणापर्यंतही सेवा करावी. शेवटच्या क्षणापर्यंत आपली देवाची सेवा चालू असावी. हे शिक्षण जसं मोठ्या मोठ्या साधुपुरुषांनी आपल्याला दिलं. रामभाऊने त्यांच्या जीवन संपेपर्यंत 100 वर्षाच्या पुढं त्यांचं आयुष्य गेलं तरी त्यांचं भजन जसं चालू होतं, या आसनानंही तेच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि तोच वसा सगळ्यांनी त्यांच्या पुण्यस्मरण उत्सवातून त्या प्रेरणेच्या रूपामध्ये घेऊन जावा आणि अखंड साधुपुरुषाची सेवा आपल्याला जीवनभर घडावी अशी प्रार्थना देवाच्या चरणाला करून तशा पद्धतीची सेवा करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर हीच खरी साधुपुरुषाची सेवा ठरणार आहे. एवढं बोलून माझी सेवा पूर्ण करतो. माणिक महाराज रेंगे आणि तुका मने जीने, 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 तुका मने जीने. भले संता संघष्टने, भले
संकष्ट संकष्ट संकष्ट